Hello students, in the previous video we had studied about the resistor in series. Now in this video we are going to study about resistor in parallel. Show this figure. This is the electrical circuit and this is a cell. It is a positive end of the cell and it is a negative end of the cell. It is a key and this is the ammeter. It is positive, it is negative. Ammeter it is which is used to measure the current, flow of current, and it is the voltmeter. It is positive end. This is a negative end. Voltmeter is it used to measure the potential difference, and these are the resistors. Suppose three resistors are connected in parallel. This is R1, R2, and R3. Here when resistors in parallel, when we connected the resistors in parallel, the potential difference is same, but the current I is different. याच्यामध्ये तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे पण करंट हा डिफरंट असतो. करंट डिफरंट आहे म्हणून आपण वेगवेगळ्या तिन्ही करंट मोजण्यासाठी आपण 3 ॲमीटर इथे लावलेले आहेत. म्हणून या ठिकाणी 3 ॲमीटर लावलेले आहेत. पूर्वी आपण आधीच्या सर्किटमध्ये रेजिस्टर इन सिरीजमध्ये एकच ॲमीटर लावलं होतं कारण करंट सेम होता. मात्र पॅरललमध्ये करंट डिफरंट असतो म्हणून ॲमीटर आपण 3 प्रकारचे लावले. तिन्ही यांचे करंट आपल्याला मेजर करण्यासाठी. The figure shows three resistors R1, R2, R3 connected in parallel between point C and D. Point C आणि D आहे. V is the potential difference between the point C आणि D. And I1, I2, I3 with the current flowing through R1, R2, R3 respectively. या तिघी रेजिस्टर्समधनं I1, I2, I3 हा करंट फ्लो होतो असं आपण मानू. Therefore total current flows. आता करंट डिफरंट आहे. आधीच्या याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट होता म्हणून आपण पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू V1 V2 प्लस V3 घेतले होतं. आता I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 हे आपलं झालं इक्वेशन नंबर 1. अँड RP इज द टोटल पोटेन्शियल डिफरन्स total resistance between point C and D according to Ohm's law. According to Ohm's law, I is equal to V upon R. Therefore IP total current is equal to V upon RP because the resistors are connected in parallel. Like this, similarly, I1 is equal to V upon R1, I2 is equal to V upon R2, I3 is equal to V upon R3. Substitute this value in equation 1. Substitute the value of I in equation 1. I च्या व्हॅल्यू आपण यामध्ये टाकणार आहे. IP it is a total current. Therefore IP is equal to V upon R1 plus V upon R2 plus V upon R3. Potential difference is same in this circuit but the current is different. Therefore V upon IP is equal to V upon R1 V plus V upon R2 plus V upon R3. Therefore 1 upon total resistance RP is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. It means that
The resistors are connected in between two common ends in parallel arrangement. Their resistors are inversely. And if n resistors are connected in parallel, 1 upon Rn is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3 1 upon Rn. असे जर आपण तीनापेक्षा अजून जास्तही आपण जर रेजिस्टर्स लावले म्हणजे n संख्ये इतके, तर एवढा रेजिस्टर्स त्यामध्ये कनेक्ट होईल. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा तुम्हाला विचारतात. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेजिस्टर्स इन पॅरलल. इफ अ नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, द इन्व्हर्स ऑफ द टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ द इन्व्हर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. द टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ द इन्व्हर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. म्हणजेच टोटल रेजिस्टन्स हा त्याच्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सच्या इन्व्हर्स करून त्यांची बेरजेच्या बरोबर असतो. द करंट फ्लोईंग थ्रू अन इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स इज प्रपोर्शनल टू द इन्व्हर्स ऑफ रेजिस्टन्स ऑफ टोटल करंट फ्लोईंग. त्याचप्रमाणे करंटसुद्धा हा इन्व्हर्स ऑफ द रेजिस्टन्स ऑफ टोटल करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज सम ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. करंटसुद्धा हा त्याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल रेजिस्टर्स इज सेम. पण पोटेन्शियल डिफरन्स व्ही हा या सर्किटमध्ये पूर्ण सेम असतो. देअरफॉर द टोटल रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल इज लेस दॅन द लिस्ट रेजिस्टन्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. म्हणून याच्यामध्ये रेजिस्टन्स हा कसा असतो, कमी असतो. आणि रेजिस्टन्स कमी असतो त्यामुळे करंट फ्लो हा इन्क्रीज असतो म्हणजे वाढलेला असतो. दिस अरेंजमेंट इज यूज टू रिड्यूस द रेजिस्टन्स इन अ सर्किट. आणि ही अरेंजमेंट एखाद्या सर्किटमध्ये त्याचं रेजिस्टन्स कमी करण्यासाठी, रेजिस्टन्स म्हणजे रोध, करंटला जो अपोज करतो तो रेजिस्टन्स, म्हणजे रेजिस्टन्स कमी करण्यासाठी अशा प्रकारचं सर्किट हे वापरलं जातं. Even if any one of the several bulbs connected in parallel becomes non-functional because of some damage to its filament, the circuit does not break as the current flow through the other path and the rest of the bulbs light up. म्हणजे जर पॅरलल सिरीजमध्ये अशा प्रकारे तुम्ही जर बल्ब लावले, लाईटिंग केलेली असते बघा, तर लाईटिंग करताना तर पॅरललमध्ये तशी लाईट जर लावले तर एखाद्या बल्बचं फिलामेंट जर तुटलं तरीसुद्धा हे सर्किट ब्रेक होत नाही. आणि ते बाकीचे जे समजा हे दोन लाईट्स आहे, हा ब्रेक झाला, याच्यातलं फिलामेंट, बल्बमधलं फिलामेंट तुटलं तरी हे दोन लाईट जे आहेत ते प्रकाश देत राहतील. When several bulbs are connected in parallel, they emit the same amount of light as when they are connected individually in the circuit, while bulbs connected in series emits less light than when connected individually. आता यामध्ये करंट हा डिफरंट आहे, म्हणून याच्यामध्ये जरी पॅरलल सिरीजमध्ये लावले तरी या R1, R2, R3 तिघांच्या ठिकाणी बल्बचा प्रकाश हा सारखा असणार आहे. परंतु ज्यावेळी सिरीजमध्ये लावतो त्यावेळी तीन रेजिस्टर्स आपण लावले सिरीजमध्ये, तर त्या बल्बचा प्रकाश हा कमी पडत असतो. अशा प्रकारे रेजिस्टर इन पॅरलल आणि रेजिस्टर इन सिरीज हे आपण शिकलो. त्यातलं आपण डेरिव्हेशन पण शिकलो. त्यातला डिफरन्ससुद्धा तुम्हाला विचारू शकतात आणि कॅरेक्टरिस्टिक्स हे परीक्षेमध्ये विचारले जातात. तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, त्याचं रिव्हिजन करा. धन्यवाद.